एकदा या पद्धतीने उडीद डाळीचे पापड नक्की बनवून बघा। याआधी असे पापड तुम्ही कधीच बनवले नसणार। नेहमीच्या पापडापेक्षा खूप जास्त चविष्ट सुद्धा लागतात। आमच्याकडे म्हणजेच विदर्भामध्ये याच पद्धतीने हे पापड बनवले जातात। हे पापड तुम्ही तळून सुद्धा खाऊ शकता किंवा भाजून सुद्धा खाऊ शकता आणि भाजल्यानंतर किंवा तळल्यानंतर अजिबात लाल होत नाही। वर्षभर अगदी आरामात राहतात, त्याला अळी-जाळी वगैरे अजिबात लागत नाही। तुम्ही पापड सुद्धा बघू शकता, तळल्यानंतर मस्त फुललेला आहे आणि छान फोडी सुद्धा याच्यावरती आलेल्या आहेत आणि खरंच विकतच्या पापडापेक्षा किंवा नेहमीच्या पापडापेक्षा हे खूप जास्त चविष्ट सुद्धा लागतात। चला तर मग डाळीचे पापड बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे, साल नसलेली। तर ही डाळ मी आधी चाळून घेत आहे आणि नंतर एखाद्या कापडाने याला पुसून घ्यायचं। यावरती जी पावडर वगैरे असते किंवा जी धूळ असते ती निघून जाते। तुमच्याकडे वेळ असेल ना तर ही डाळ 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि 2 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत सुकवून घ्यायची आहे। खरं तर हे पापड बनवण्यासाठी डाळी आधी धुवूनच घ्याव्या लागतात, पण वेळ थोडा जास्त जाणार होता त्यामुळे मी न धुता पुसून घेतलेल्या आहेत। पुसून घेतल्यानंतर परत एकदा चाळणीने मी याला चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की छान पावडर अशी किंवा जी धूळ आहे ती निघालेली आहे। याच पद्धतीने अर्धा किलो मी उडद डाळ घेतलेली आहे। जेवढी मूग डाळ आहे तेवढीच उडद डाळ घ्यायची आहे आणि ही डाळ सुद्धा छान पुसून चाळून घ्यायची आहे। ज्या ताटामध्ये आपण मूग डाळ काढून घेतलेली आहे त्याच ताटामध्ये आपल्याला उडद डाळ सुद्धा काढून घ्यायची आहे आणि याला एकत्र करून गिरणीमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे। ही डाळ ना आपल्याला सर्वात बारीक दळून घ्यायची आहे। जेवढं पीठ बारीक असेल ना तेवढंच पापड लाटायला सोपी जाते आणि गिरणीवाले सुद्धा याला बारीकच दळून देतात। तर घरगुती गिरणीवरती मी याला दळून घेते, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू। तर इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे। या पातेल्यामध्ये मेजरिंग कपने 2 कप एवढं पाणी टाकायचं आहे। या पाण्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे। नंतर 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या पाण्याबरोबर आपल्याला जिरे आणि लाल सुक्या मिरच्या ना उकळून घ्यायच्या आहेत। मिरचीचा तिखटपणा या पाण्याबरोबर उतरला पाहिजे आणि जिऱ्याचा सुद्धा फ्लेवर किंवा अर्क उतरायला हवा आणि सोबतच जिरं छान शिजायला हवं किंवा थोडंसं मऊ व्हायला हवं। आणखी एक की तिखटपणा उतरवण्यासाठी ना यामध्ये मिरच्या अजिबात तोडून टाकायच्या नाहीत, कारण या पाण्यामध्ये बिया अजिबात जायला नको। बिया जर मिक्स झाले ना तर पापड लाटताना फाटू शकतात। तर इथे मी 2 कप पाणी 1.5 कप होईपर्यंत छान उकळून घेतलेलं आहे आणि इथं पाण्याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण बदललेला आहे आणि आपलं जिरं सुद्धा छान शिजलेलं आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि यामधल्या मिरच्या साईडला काढून घ्यायच्या आहेत, पापडामध्ये त्या वापरायच्या नाही आहेत। नंतर दुसरीकडे आपल्याला परत एका छोट्या पातेल्यामध्ये 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये 1.5 चमचा आपल्याला मेथीदाणे टाकायचे आहेत। मेथीदाणे तुम्ही इथे 2 चमचा सुद्धा वापरू शकता। हे मेथीदाणे सुद्धा मिरची आणि जिऱ्यासारखंच उकळवून घ्यायचे आहेत। मेथीचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरायला हवा आहे। तर 1 कप पाणी अर्धा कप होईपर्यंत मी याला छान उकळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किंवा 10 ते 15 मिनिट याला छान उकळून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून घेऊ आणि हे जे पाणी आहे आपल्याला जे आपण मिरची आणि जिरं उकळून घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे किंवा गाळून घ्यायचं आहे। मेथी दाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही आहे, कारण तेच की पापड फाटू शकतात। आणि हे जे शिजलेले मेथी दाणे आहेत तर हे तुम्ही वेगळ्या कामासाठी वापरू शकता, जसे इडलीमध्ये तुम्ही वापरू शकता किंवा केसांना लावायला सुद्धा वापरू शकता। आता महत्त्वाची स्टेप की इथे मी पापड मसाला घेतलेला आहे। 1 किलो पिठासाठी मी 100 ग्राम पापड मसाला घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचा पापड मसाला घेऊ शकता। हा पापड मसाला या पाण्यामध्ये टाकायचा आहे। नंतर पोहे खाण्याचा 1 चमचा यामध्ये पापड खार टाकायचा आहे आणि पोहे खाण्याचा अर्धा किंवा पाव चमचा यामध्ये हिंग टाकायचा आहे। तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये पाव चमचा मीठ सुद्धा टाकू शकता, पण माझ्या इथं मीठ कमी खाल्लं जातं त्यामुळे मी इथे मीठ टाकलेलं नाही आहे। आता हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आणि या पाण्याला फक्त 1 उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करून घेऊ आणि हे पाणी आपण पूर्ण थंड करून घेऊ। तर थंड होत आहे तोपर्यंत दुसरीकडे तुम्ही बघू शकता की पीठ मी छान बारीक असं दळून घेतलेलं आहे। मसाल्याचं पाणी थंड झाल्यानंतर या पिठामध्ये आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे। इथे मी पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलेलं आहे, त्यामुळे मी कुठलीही काळजी न करता किंवा पाणी जास्त होणार असा विचार न करता पूर्ण मसाल्याचं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेच भांडं थोडंसं विसळून पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे पाणी परत यामध्ये टाकून घेतलेलं आहे। 1 किलो पापडाचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला 2 कप आणि पाव कप एवढं पाणी लागणार आहे, म्हणजेच 2 वाटी आणि पाव वाटी एवढं पाणी लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर मसाल्याचं पाणी थोडंसं कमी बनवायचं आणि पीठ भिजवताना थोडं साधं पाणी वापरलं ना तरी सुद्धा चालेल। इथे मला 1 ते 2 टेबलस्पून एवढं पाणी कमी पडलेलं आहे, म्हणजेच पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे पाणी कमी पडलं तर मी परत साधं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान हा गोळा किंवा हे पीठ भिजवून घेतलेलं आहे।
आणि हे पीठ खूप भिजवताना हाताला चिकटते किंवा प्लेटला किंवा परातीला चिकटते, तर चाकूच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. पिठाचा असा गोळा भिजवून झाल्यानंतर ना यावरती 1 चमचा तेल टाकायचं आणि परत एकदा याला छान मळून घ्यायचं आहे. तेल टाकल्यामुळे हा उंडा किंवा ही जी कणिक आहे ही छान भिजवली जाते आणि जे काही हाताला किंवा परातीला चिकटलेलं आहे ते सुद्धा निघून जाते. इथे आपला पापडाचा उंडा भिजवून तयार झालेला आहे आणि हा उंडा ना नरम नसतो, तर थोडा घट्टच भिजवायचा असतो. जर नरम भिजवला गेला ना तर पापड आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाहीत, तर याला घट्टच भिजवायचं आहे. या उंड्याचे मी एकसारखे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि याचे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि स्टीलच्या डब्यामध्ये थोडंसं तेल लावून याला आपल्याला मुरवण्यासाठी ठेवायचं आहे. तर कमीत कमी 4 तास याला मुरवण्यासाठी ठेवायचं. कमीत कमी 4 तास मुरल्यामुळे ना हे पापड लाटायला आपल्याला सोपी जातात. इथे हे पीठ मी रात्रीच भिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे रात्रभर हे छान मुरलेलं आहे आणि जेवढं जास्त मुरेल ना तेवढेच पापड लाटायला सोपी जातात. हात वगैरे अजिबात दुखत सुद्धा नाहीत आणि पापड अगदी झटपट लाटले सुद्धा जातात. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता सकाळी 10 वाजता मी हे पापड लाटायला घेतलेले आहेत. यापैकी एक गोळा किंवा एक उंडा घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे या पद्धतीने तुम्ही मुसळीने याला ठेचून सुद्धा घेऊ शकता किंवा दुसरी पद्धत म्हणजे याला बेलण्याने तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता. या पद्धतीने लाटताना थोडंसं तेल लावायचं, कारण पोळपाटाला हे चिकटू शकते. रात्रभर हे छान मुरलेलं असल्यामुळे याला खूप जास्त ठेचून किंवा लाटून घ्यायची गरज पडत नाही, त्यामुळे शक्यतो पीठ रात्रीच भिजवून घ्यायचं. जर तुम्ही लाटून घेणार असणाऱ्या पद्धतीने तर 1 ते 2 वेळा छान मोठी चपाती लाटून घ्यायची, त्याला फोल्ड करायचं आणि परत लाटून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस फक्त 2 ते 3 वेळाच करायची आहे किंवा ठेचून घेतलं ना तर जवळपास 2 ते 3 मिनटं त्याला ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत असा हा उंडा आपला तयार झालेला आहे. आता आपण याचा रोल बनवून घेऊ. रोल बनवल्यामुळे ना अगदी एकसारखे याचे गोळे कापल्या जातात. तर रोल बनवून झालेला आहे. आता चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा नाहीत लावलं ना तरीसुद्धा चालेल आणि ज्या साईजचे तुम्हाला म्हणजे मोठे किंवा छोट्या आकाराचे पापड बनवायचे आहेत त्यानुसार याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी मीडियम साईजचे पापड बनवून घेतलेले आहेत, जसे विकतचे असतात ना अगदी त्याच साईजचे. तर इथे मी सर्व गोळे बनवून घेतले. आता या गोळ्यावरती ना अर्धा चमचा एवढं तेल टाकायचं आहे आणि संपूर्ण गोळ्यावरती हे तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे गोळे एकमेकांना अजिबात चिकटत नाही. फक्त तेलाचा पापड लाटताना किंवा पापड बनवताना कमीत कमी वापर करायचा. तुम्ही बघू शकता मी इथे अजिबात तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे. तेल कमी वापरल्यामुळे पापडाचा वास येत नाही आणि पापड बरेच दिवस टिकतात सुद्धा. आपण जे 1 किलो डाळीचं पीठ दळून आणलेलं आहे त्यापैकी अर्धा ते पाऊण कप आपल्याला पीठ आधीच बाजूला काढून घ्यायचं आहे, कारण पापड लाटताना पोळपाटाला चिकटतात. तर पोळपाटाला चिटकू नये यासाठी पिठाचा वापर केला जातो. याला विदर्भामध्ये साठा असं म्हटलं जातं. पापड बनवण्यासाठी एक गोळा घ्यायचा आणि उरलेल्या गोळ्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आधी छोटीशी चाकोली याची लाटून घ्यायची. नंतर साठ्यामध्ये किंवा पिठामध्ये याला थोडंसं बुडवून घ्यायचं, थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि पापड लाटून घ्यायचं आहे. आणि पापड लाटताना खूप जास्त पिठाचा वापर सुद्धा करायचा नाही. पापडाला पीठ जास्त झालं ना तर याला अळी-जाळी लवकर लागते आणि पापड लवकर खराब होतात. 1 किलो पिठामध्ये माझे जवळपास 80 ते 90 पापड तयार झालेले आहेत आणि पापड लाटायला खूप सोपे गेले होते, कारण ते रात्रीच पीठ भिजवून घेतलेलं असल्यामुळे ते छान मुरलेलं होतं. त्यामुळे तुम्हाला जर बनवायचं असेल ना तर तुम्ही रात्रीच पीठ भिजवून घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा लाटायला सुद्धा सोपे पडणार, कारण पापड लाटण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते. इथे मी एका उंड्याचे पापड बनवून घेतलेले आहेत किंवा लाटून घेतलेले आहेत आणि जसं पापड लाटून होणार ना तसं मोठ्या प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये याला काढून घ्यायचं किंवा तुमच्याकडे सूप असेल ना तर सुपामध्ये ठेवायचं, म्हणजे ते अजिबात एकमेकांना चिकटत नाहीत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे पापड लाटण्यासाठी जे लाटणं असतं ना ते चपातीपेक्षा थोडं वेगळं असतं, म्हणजे त्यावरती लायनिंग असतं. तर तेच लाटणं वापरायचं, यामुळे पापड लाटायला खूप सोपी जातं आणि चपातीच्या लाटण्याने पापड लाटताच येत नाहीत मुळात. तर इथे मी सर्व पापड लाटून घेतले आणि सुकण्यासाठी फॅनखालीच ठेवलेले आहेत. फॅनखाली अगदी 2 तासामध्येच हे पापड छान वाळले जातात आणि साडीवरतीच मी याला वाळत घातलेलं आहे. तुम्ही कुठलाही कपड्याचा वापर इथे करू शकता. 2 तासानंतर तुम्ही बघू शकता जे सुरुवातीच्या पहिल्या उंड्याचे जे पापड होते ते छान वाळलेले आहेत आणि दुसरे थोडेसे वाळायचे बाकी आहेत. तर याला मी आता भरून घेते, कारण खूप जास्त जर याला वाळवून घेतलं ना तर हे थोडेसे वाकडे होतात, जसे सुरुवातीचे झालेले आहेत तुम्ही बघू शकता. तर या पद्धतीने आपले डाळीचे पापड तयार झालेले आहेत किंवा मिक्स डाळीचे पापड तुम्ही याला म्हणू शकता. तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही याला 2 तासासाठी फॅनखाली सुकवून घेऊ शकता. यामुळे पापड अजिबात खराब वगैरे होत नाहीत आणि सुकल्यानंतर कुठल्याही हवाबंद डब्यामध्ये याला तुम्ही वर्षभर साठवू शकता.
इथे मी पापड तुम्हाला तळून तर दाखवलेलेच आहेत, भाजून सुद्धा दाखवत आहे. तुम्ही बघू शकता मस्त भाजल्या जात आहे आणि पापड मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा तयार होतात. आणि तुम्हाला वाटत असेल की यामध्ये पापड मसाला वापरलेला आहे, तरी सुद्धा यामध्ये पापड खार आणि हिंग टाकलेला आहे किंवा मीठ सुद्धा टाकायचं सांगितलेलं आहे. तर एक वेळा पद्धतीने तुम्ही पापड बनवून बघा आणि तुम्हाला दोन्ही मधला फरक नक्की समजेल. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.